श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आता जाणार आहोत आपण आपल्या विषयाकडे, तर ते म्हणजे अंजीर व अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे. अंजीर हा एक अतिशय पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेला फळ आहे. तो ताजा किंवा वाळवलेला अशा दोन्ही प्रकारात खाल्ला जातो. अंजीर खाण्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. तर आता आपण बघणार आहोत आरोग्यदायी फायदे. पहिलं म्हणजे पोषक तत्वांनी भरपूर भरलेला आहे. अंजीरमध्ये फायबर्स, जे की पचनासाठी उत्तम असतात. विटामिन्स मध्ये विटामिन ए, विटामिन B1, विटामिन B2, B6, के आणि फोलेट असतं. मिनरल्स मध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे आणि जस्त असतं. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स म्हणजे शरीरातील फ्री रॅडिकल्सचा नाश करतात. असं हे अंजीर इतक्या पोषक तत्वांनी भरलेलं आहे. पुढील म्हणजे पाचन शक्ती सुधारतं. अंजीरमध्ये असलेले डायटरी फायबर सोल्युबल आणि इनसोल्युबल पचनास मदत करतात. कब्ज आणि अपचन दूर करतात. नैसर्गिक रेचक म्हणजेच लॅक्सेटिव्ह म्हणून काम करतात. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे हृदय रोगाचा धोका कमी करतात. अंजीरमधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते. ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवतात. फायबर जी आहे ती धमन्यातील अडथळे जी आहे ती कमी करतात. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे हाडांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत होतात. ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास सुद्धा मदत करतात. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे रक्तातील साखर नियंत्रित करतात. म्हणजेच मधुमेह असणाऱ्यांसाठी तर खूपच उपयुक्त आहे. अंजीरमधील क्लोरोजेनिक ऍसिड म्हणजेच रक्त शर्करा जी आहे ते नियंत्रित करतात. फायबरच्या मदतीने ग्लुकोजचे शोषण हळूहळू होते. म्हणून हा मधुमेहींसाठी खूपच फायदेशीर आहे. पण जास्त प्रमाणात खायचे नाहीये, कारण त्यात नैसर्गिक साखर असते. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे वजन कमी करण्यास मदत करतात. कमी कॅलरीज म्हणजे सुमारे 74 कॅलरीज पर 100 ग्रॅम आणि उच्च फायबर यामुळे पोट भरलेले वाटते आणि अन्नाची ओढ कमी होऊन जंक फूड पासून दूर ठेवते. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे कर्करोगापासून संरक्षण होतं. अंजीरमधील अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रियंट्स कर्करोगाच्या पेशींचा विकास रोखतात. विशेषतः स्तन कर्करोग आणि कोलन कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी तर हे अंजीर खूपच फायदेशीर ठरतात. पुढील फायदा म्हणजे त्वचेसाठी फायदेशीर. विटामिन सी आणि विटामिन ई त्वचेची लवचिकता वाढवतात. अँटीऑक्सिडंट्समुळे रिंकल्स आणि जे डाग धब्बे असतात ते सुद्धा कमी करतात. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. विटामिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ज्यामुळे सर्दी, खोकला, इन्फेक्शन पासून बचाव होतो. आता बघणार आहोत कोणी खावे, कोणी खाऊ नये व कसे खावे. तर पहिलं म्हणजे कोणी खावे. ज्यांना कब्ज, अपचन असलेले जी लोक आहेत त्यांची फायबरमुळे पचन सुधारतात, त्यामुळे ते खाऊ शकतात. ज्यांची हाडे कमकुवत आहे ते खाऊ शकतात. रक्तदाब किंवा हृदयरोग असलेले लोक खाऊ शकतात. मधुमेही रुग्ण खाऊ शकतात, पण मोजक्याच प्रमाणात व डॉक्टरांच्या सल्ल्याने खाऊ शकतात. वजन ज्यांना कमी करायचं आहे ते लोकही अंजीर खाऊ शकतात. ज्यांना त्वचेच्या समस्या आहे ती सुद्धा अंजीर खाऊ शकतात. पण एक लक्षात ठेवायचंय, ज्यांना अंजीरची ॲलर्जी असेल किंवा किडनीचे आजार असतील त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अंजीर खायचं आहे. मधुमेही रुग्णांनी सुके अंजीर म्हणजे जास्त ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्यामुळे कमी प्रमाणात खायचं आहे. आता बघणार आहोत केव्हा खावे. अंजीर खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी नाश्त्यात 2 ते 3 अंजीर ही खायची आहे. जेवणापूर्वी 30 मिनिटे जेवणाआधी म्हणजेच पचनासाठी चांगलं असणार आहे, तर त्यांनी जेवणापूर्वी 30 मिनिटे खायची आहे. रात्रीच्या जेवणानंतर 1 तासही आधी खाल्ले तरी चालणार आहे. त्यानंतर व्यायामापूर्वी सुद्धा खाल्ले तरी ही योग्य वेळ आहे. अंजीर खाणं केव्हा टाळायचं आहे. रात्री अतिशय उशिरा
व ज्यावेळेस पोट भरलेले असेल तर जास्त प्रमाणात खायचं नाहीये. अंजीर हे कसे खावे तर ताजे अंजीर म्हणजेच थेट फळ म्हणून खायचं आहे. फ्रूट सलाडमध्ये तुम्ही खाऊ शकतात. त्यानंतर सुके अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी पाणी प्यायला किंवा भिजवलेले अंजीर खाल्ले तर जास्त फायदेशीर आहेत. दुधात उकळवून 1 ग्लास दुधात 2 सुके अंजीर उकळवून रात्री झोपताना प्यायचं आहे. बदाम, अक्रोड सोबत सुद्धा तुम्ही अंजीर खाऊ शकतात. आता बघणार आहोत किती प्रमाणात खावे. ताजे अंजीर दिवसात 2 ते 3 मध्यम आकाराचे खाऊ शकतात. सुके अंजीर असल्यास दिवसातून 1 ते 2च खायचे आहे. मुलांसाठी अर्धे ते 1 अंजीर दिवसातून पुरेसे आहे. जर जास्त प्रमाणात अंजीर सेवन केल्यास पोटदुखी, अतिसार, गॅस किंवा रक्त शर्कराही वाढू शकते. म्हणजेच अंजीर हे सकाळी किंवा दुपारी नियमितपणे मोजक्या प्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला याचे अनेक फायदे मिळतात. ताजे किंवा सुके अंजीर योग्य पद्धतीने सेवन करावे व काही आजार असल्यास किंवा कुठली औषधी चालू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचं आहे. तर ही होती संपूर्ण माहिती अंजीर खाण्याचे फायदे, कोणी खावे, कधी खावे, कसे खावे. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.